केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातनं देशातील शाळांबाबतची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। देशातल्या अनेक शाळांमधले कॉम्प्युटर हे बंद अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी इंटरनेट सुविधा सुद्धा उपलब्ध नाही आहेत। लोकशाही मराठीनं या बातमीचा पाठपुरावा सुरू केलाय। शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनीही याबाबत शिक्षण मंत्र्यांशी आपण बोलणार असल्याचं सांगितलंय। जयंत आसगावकर यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी संवाद साधला, आपण पाहूया। केंद्र सरकारचा एक धक्कादायक सर्वेक्षण आहे ते पुढे आलेलं आहे। यामध्ये देशभरातील अनेक शाळांमध्ये विदारक परिस्थिती आहे, त्यामध्ये कॉम्प्युटर देखील बंद अवस्थेत आहेत, इंटरनेट सुविधा देखील उपलब्ध नाही आहेत। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आणि बातचीत करण्यासाठी शिक्षक आमदार जयंत आसगावकर सर आहेत। तर स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये। काय सांगाल या एकूणच धक्कादायक स्थितीबद्दल, आपलं काय म्हणणं आहे? आज जर बघितलं केंद्र शासनाच्या वतीनं कॉम्प्युटर्स असतील, अटल टिंकरिंग लॅब असेल, या सुविधा शाळांच्यामध्ये पुरवलेल्या आहेत, परंतु दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर बऱ्याच शाळांमध्ये त्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा नाही आहे, वायफायची सुविधा नाही आहे। त्याचबरोबर लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा शाळांच्याकडे आज पैसे नाही आहेत। आज आमची मागणी आहे की सोलरची लाईट त्या ठिकाणी शाळांना मोफत केंद्र शासनाने दिली पाहिजे। आज लाईट नसल्यामुळं त्या ठिकाणी बिल भरलेलं नाही, म्हणून कनेक्शन कट केलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शाळेमध्ये या मुलांना हे नवीन तंत्रज्ञान जे आहे ते शिकवण्यासाठी पुरेसा स्टाफ देखील उपलब्ध नाही आणि यामुळेच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी कॉम्प्युटर्स असेल, अटल टिंकरिंग लॅब असेल, ही बंद अवस्थेत राहिलेली आहे। ते बऱ्याच शाळांच्यामध्ये हे सुस्थितीत नाही आहेत, कारण यांचा एकदा प्रोजेक्ट दिला की त्यासाठी लागणारा मेंटेनन्सचा जो खर्च आहे तो खऱ्या अर्थानं शासनाकडून दिला जात नाही, त्याचीसुद्धा दखल शासनाने घेतली पाहिजे। ही जी मागणी आहे ही आपण लावून धरणार आहोत की मुलांना प्रत्येक शाळेमध्ये मुलांना हे कॉम्प्युटर शिक्षण मिळालं पाहिजे। कॉम्प्युटरचं विशेषतः शिक्षण आहे हे मिळालं पाहिजे आणि त्यासाठी आपण शिक्षण मंत्र्यांची देखील भेट घेऊन या संदर्भात मागणी करण्याचं त्यांचं म्हणणं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।